ताई शब्द दिल्यानंतर ताई आल्या. खरंच ताईंचं पण मी धन्यवाद देतो. आजच्या या कार्यक्रमाचे आणि या पुरस्कार देणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानोबा कदम, अगदी 2016 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्यांचं भाषण ऐकल्यावर अत्यंत भारावून गेलेली मी आज त्यानंतर थेट पहिल्यांदा त्यांच्या बाजूला इथं बसायला मला मिळालं. ते डॉक्टर श्रीपाल सबनीस, आदरणीय मंच आणि इथे उपस्थित सर्वजण. खरं तर मी सगळ्यात पहिले इंडियन स्टुडंट काउन्सिल आणि महाराष्ट्र संचालनालय पुरातत्व विभाग यांचे आभार यासाठी मानते की त्यांनी मला आजचा हा पुरस्कार दिला. पण त्याहीपेक्षा जास्त आभार मानते की आज मला तुमच्यामुळे या वाड्यात यायला मिळालं. खरं तर मी पुण्यातच खूप कमी आले, म्हणजे अगदी बोटावर मोजू शकते इतकी. पण मला ह्या वाड्यात यायचं होतं, ती मनातली इच्छा होती. आज अनेक वर्षानं मला वाटतं मी परत पुण्यात आले आणि थेट या वाड्यात आले. त्यामुळे आपले खूप खूप धन्यवाद मी करते. हा वाडा मला खास महत्त्वाचा यासाठी वाटतो कारण आज आपण मीडियामध्ये जी मंडळी काम करतात त्यांना आपण ओपिनियन मेकर्स म्हणतो. ओपिनियन मेकर्स म्हणजे ती मंडळी की जी इतरांचं मत बनवण्यामध्ये काम करतात. इतरांना त्यांचं मत बनवताना कुठंतरी एक मार्गदर्शन करतात. खरंच मीडिया असं नेहमी करते का हे मला माहिती नाही, पण तरीही आपण मीडियाला ओपिनियन मेकर्स मात्र नक्की म्हणत असतो. हा वाडा ओपिनियन मेकर्सच्या युगाचा पहिलेच इतिहासाचा हा एक भाग आहे की तेव्हा समाजामध्ये अशी लोक होती, असे घटक होते की ज्यांचं ओपिनियन तुम्ही मेक करू शकणं हा तर खूप दूरची गोष्ट, ज्यांना ओपिनियनचाच अधिकार नव्हता. आणि त्या काळामध्ये त्यांचं एखादं मत असावं जे समाजाला विचार देणं हे तर वेगळी गोष्ट आहे, पण विचार करायचा सुद्धा अधिकार नसणाऱ्या समाजाला विचार देणं, विचार करायला लावणं, तो विचार रुजवणं, तो विचार पुढे नेणं आणि मग एकानंतर एक, पिढीनंतर पिढी घडवणं, ज्यातील असंख्य लोकांना आपण आज जे आहोत ते कोणामुळे आहोत हे सुद्धा माहिती नसेल, असे वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी झालेली मंडळी, खास करून स्त्रिया असतील, त्या सगळ्या स्त्रियांचं जर मूळ कुठे इतिहासातलं मूळ असेल तर तो हा वाडा आहे. आणि म्हणून मला इथे यायचं होतं. आज इकडे एखादा पुरस्कार घेणं, जसं इथे म्हटलं पल्लवीनी, त्याचं एक दडपण सुद्धा आहे. कारण तुम्ही इकडनं फक्त सन्मान घेऊन जात नाही आहात, तर एक अजून मोठी जबाबदारी घेऊन पुढे जात आहात. तुम्ही मला त्या जबाबदारीच्या लायक समजलात, म्हणून सुद्धा आपले खूप खूप धन्यवाद. परत एकदा आभार.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.